Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 22 of differentiation and we are solving previous year questions. तर आज आपण इथे 4 क्वेश्चन बघणार आहोत. त्यातला आपला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्वेश्चन हा महाराष्ट्र सीईटी मधला आहे आणि जो फोर्थ क्वेश्चन आहे तो DCE 2009 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर सर्वात आधी आपण आपला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया आणि तो काही अशा प्रकारचा आहे. If y equal to a sin cube theta and x equal to a cos cube theta, then at theta equal to pi by 3 dy by dx. तर बघा या क्वेश्चन मध्ये आपल्याला dy by dx तर काढायचा आहे, पण ते काढल्यानंतर तिथे आपल्याला थीटा इक्वल टू पाय बाय 3 पुट करायचं आहे आणि ते पुट केल्यानंतर जे आन्सर येईल ते राहणार आपला फायनल आन्सर. तर बघा सर्वात आधी आपण जे आपल्याला y आणि x ची व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यू आधी आपण लिहून घेऊया. बघा तर आपल्याला y इक्वल टू दिलेला आहे a sin क्यूब थीटा आणि x इक्वल टू दिलेला आहे आपल्याला a cos क्यूब थीटा. ओके, आणि आपल्याला काढायचं आहे dy by dx ॲट थीटा इक्वल टू पाय बाय 3 आपल्याला काढायचं आहे. ओके, याला आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल. इथे आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा करणार आहोत. बघा कारण इथे साइन थीटा कॉस थीटा आपल्याला दिसत आहे. पहा, डिफरन्शिएट with respect to theta we get बघा dy by d theta काढायचा आहे आपल्याला. याला आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट केल्यानंतर येणार 3a sin स्क्वेअर थीटा. यानंतर आपल्याला sin थीटाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, तो आहे cos थीटा. ओके, हा झाला dy by d थीटा. ओके, आता आपल्याला काढायचा आहे dx by d थीटा. पहा तर हे येणार 3a cos स्क्वेअर थीटा आणि cos थीटाचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे तो आहे मायनस साइन थीटा. आपण मायनस समोर लिहून घेऊया. ओके, पहा अशा प्रकारे आपल्याला dy by d थीटा आणि dx by थीटा मिळालेला आहे. आपण आपल्याला काढायचा आहे dy by dx. पहा तर dy by dx काढूया आपण, म्हणजे dy by d थीटा अपॉन dx by d थीटा काढायचा आहे. पहा इथे आपण लिहूया व्हॅल्यू 3a साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटा. त्याच प्रकारे dx by d थीटा. 3a कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा. पहा आपण इथे फक्त व्हॅल्यू पुट केलेले आहे. आता बघा इथे आपल्याला हा कॉस थीटा आणि हा स्क्वेअर कॅन्सल होणार आणि हा स्क्वेअर आणि हा साइन थीटा आणि ह्या 3 कॅन्सल होणार, म्हणजे रिमेनिंगमध्ये राहणार साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. ओके, आता साइन थीटा आपण कॉस थीटा टॅन थीटा असतो बरोबर. तर ही व्हॅल्यू आहे आपली dy by dx ची, पण आपल्याला काढायचं आहे ॲट थीटा इक्वल टू पाय बाय 3. ओके, म्हणजे याचा अर्थ जिथे आपल्याला थीटा दिसत आहे तिथे आपल्याला पाय बाय 3 पुट करायचं आहे. बघा टॅन पाय बाय 3. आता टॅन पाय बाय 3 ची व्हॅल्यू आहे √3. सॉरी, इथे पहा आपण मायनस साईन विसरलेला आहे, म्हणजे इथे निगेटिव्ह साईन येणार. ओके, पहा आता टॅन पाय बाय 3 ची व्हॅल्यू √3 आहे आपल्याला माहीत आहे, म्हणजे dy by dx ॲट थीटा इक्वल टू पाय बाय 3 आपल्याला मिळालेलं आहे -√3, जे की आहे आपलं फायनल आन्सर. आणि -√3 आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर बी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. यानंतर आपला सेकंड क्वेश्चन आहे इफ x इक्वल टू e टू द पॉवर थीटा साइन थीटा मायनस कॉस थीटा कॉमा y इक्वल टू e टू द पॉवर थीटा साइन थीटा प्लस कॉस थीटा देन dy by dx ॲट थीटा इक्वल टू पाय बाय 4 इज. तर इथे सुद्धा आधी आपल्याला dy by dx काढून तिथे आपल्याला त्यात आपल्याला थीटा इक्वल टू पाय बाय 4 पुट करायचा आहे. पहा हा क्वेश्चन महाराष्ट्र सीईटी 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, पहा आधी आपलं दिलेल्या ज्या टर्म आहे त्या लिहून घेऊया. पहा x इक्वल टू आणि x आणि y ची टर्म आपल्याला दिलेली आहे ती आपण लिहून घेऊया. x ची टर्म आहे e टू द पॉवर थीटा साइन थीटा मायनस कॉस थीटा. ओके, त्याच प्रकारे y ची टर्म आहे आपली e टू द पॉवर थीटा कॉस थीटा साइन थीटा प्लस कॉस थीटा. ओके, आपण इथे x आणि y च्या टर्म लिहून घेतलेल्या आहे. ओके, आता आपल्याला आपण याला डिफरन्शिएट करूया. आपल्याला काढायचं आहे पहा dy by dx, म्हणून आपण याला डिफरन्शिएट करूया. इथे आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा करणार आहोत. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा.
वी गेट दोन्ही टर्मला आपल्याला विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट करायचं आहे. पहा, तर dx बाय डी थिटा आधी आपण काढूया. बघा इथे आता ई टू द पॉवर थिटा आणि ही टर्म म्हणजे इथे दोन टर्म आहे, म्हणजे इथे आपल्याला प्रोडक्ट रूल लावावा लागेल डिफरन्शिएशनचा. बघा ई टू द पॉवर थिटा, आता याला आपण डिफरन्शिएट करूया. पहा साइन थिटा, साइन थिटाचा साइन थिटाला डिफरन्शिएट केल्यानंतर कॉस थिटा मिळणार मायनस कॉस थिटा. कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन थिटा, म्हणजे इथे येणार प्लस. बघा आता प्लस, आता हा ब्रॅकेट ॲज इट इज साइन थिटा मायनस कॉस थिटा. आता ई टू द पॉवर थिटाचा डेरिव्हेटिव्ह तो आहे ई टू द पॉवर थिटाच. ओके पहा, आता आपण याला इथे प्रोडक्ट रूल लावलेला आहे. आता आपण हे थोडं सॉल्व करून घेऊया. पहा ई टू द पॉवर थिटा इंटू कॉस थिटा, इथे आपण प्रोडक्ट करत आहोत. ई टू द पॉवर थिटा साइन थिटा प्लस साइन थिटा ई टू द पॉवर थिटा मायनस ई टू द पॉवर थिटा कॉस थिटा. बघा आपण इथे प्रोडक्ट करून घेतलेलं आहे. पहा ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होणार, म्हणजे इथे राहणार ई टू द पॉवर. पहा ही दोन्ही टर्म सेम आहे, म्हणजे इथे येणार 2 ई टू द पॉवर थिटा साइन थिटा. ओके ही व्हॅल्यू आहे आपली dx बाय डी थिटाची. ओके त्याचप्रकारे आपण dy बाय डी थिटा काढून घेऊया. पहा dy बाय डी थिटा इक्वल टू, इथे सुद्धा प्रोडक्ट रूल लावावा लागेल आपल्याला. ई टू द पॉवर थिटा, आता साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा मायनस कॉस थिटा मायनस साइन थिटा. ओके प्लस साइन थिटा प्लस कॉस थिटा इंटू ई टू द पॉवर थिटा. याला सुद्धा आपण सॉल्व करून घेऊया, थोडं कॅल्क्युलेशन करून घेऊया याचं. ई टू द पॉवर थिटा कॉस थिटा मायनस ई टू द पॉवर थिटा साइन थिटा प्लस ई टू द पॉवर थिटा साइन थिटा प्लस ई टू द पॉवर थिटा कॉस थिटा. पहा इथे या दोन टर्म कॅन्सल होणार, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके आणि या दोन टर्मची ॲडिशन होणार, म्हणजे इथे मिळणार आपल्याला 2 ई टू द पॉवर थिटा कॉस थिटा, आणि ही व्हॅल्यू आहे आपली dy बाय डी थिटाची. आणि आपल्याला काढायला सांगितलेलं आहे dy बाय dx. ओके पहा dy बाय dx म्हणजे पहा याला 1 देऊया, याला 2 देऊया. फ्रॉम 1 and 2 आपल्याला असं लिहिता येईल 2 ई टू द पॉवर थिटा कॉस थिटा डिवायडेड बाय 2 ई टू द पॉवर थिटा साइन थिटा. ओके फ्रॉम 1 and 2 वरून आपण व्हॅल्यू इथे पुट केलेले आहे. पहा आता पहा या दोन टर्म कॅन्सल होणार, म्हणजे कॉस थिटा आपण साइन थिटा येणार कॉट थिटा, आणि ही व्हॅल्यू आहे आपली dy बाय dxची. पण आपल्याला काढायला सांगितलेलं आहे dy बाय dx ॲट थिटा इक्वल टू पाय बाय 4, म्हणजे इथे आपल्याला जिथे थिटा दिसत आहे तिथे आपल्याला पाय बाय 4 पुट करायचं आहे कॉट पाय बाय 4, आणि कॉट पाय बाय 4ची व्हॅल्यू आहे येत असते आहे 1, म्हणजे dy बाय dx ॲट पाय बाय 4 थिटा इक्वल टू आपल्याला मिळालेलं आहे 1, आणि हे आहे आपलं फायनल आन्सर. आणि 1 आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर ए मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. ओके तर यानंतर आपण आपला थर्ड क्वेश्चन बघूया. नंतर आपला थर्ड क्वेश्चन आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग सेक थिटा प्लस टॅन थिटा विथ रिस्पेक्ट टू सेक थिटा ॲट थिटा इक्वल टू पाय बाय 4 इज. हा क्वेश्चन सुद्धा महाराष्ट्र CET 2016 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर हा क्वेश्चन आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. इथे आपल्याला दोन टर्म दिलेले आहे. आधी आपण या दोन्ही टर्मला डिनोट करून घेऊया y आणि z नी. बघा लेट y इक्वल टू फर्स्ट टर्मला y आपण नाव देऊया लॉग सेक थिटा प्लस टॅन थिटा. त्याचप्रकारे सेकंड टर्मला आपण z नी डिनोट करूया. सेकंड टर्म आहे आपली सेक थिटा. पहा फर्स्ट टर्म विथ रिस्पेक्ट टू सेकंड टर्म, म्हणजे आपल्याला काढायचं आहे dy बाय dz, आणि पुढे आहे ॲट थिटा इक्वल टू पाय बाय 4. ओके dy बाय dz ॲट थिटा इक्वल टू पाय बाय 4 आपल्याला काढायचं आहे. हे आहे आपलं फायनल आन्सर. ओके पहा तर आपण याचा आधी डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया. इथे आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा करायचं आहे. विथ रिस्पेक्ट टू थिटा वी गेट. पहा म्हणजे dy बाय डी थिटा आधी आपण काढून घेऊया. पहा लॉग ऑफ धिस टर्म आहे, म्हणजे लॉगचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह येणार 1 बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा. इथे एक्सच्या जागेवर ही टर्म आहे
आता या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह, आता सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत आहे, सेक थिटा इंटू टॅन थिटा आहे. ओके, आणि टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थिटा, बरोबर. बघा आता पहा या टर्मला बघा, इथून तुम्हाला सेक थिटा कॉमन काढता येतो, तो आपण काढून घेऊया. सेक थिटा इथे राहणार टॅन थिटा प्लस सेक थिटा. ओके, खालची टर्म आपण ॲज इट इज लिहून घेऊया, सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता या टर्मला बघा, इथे सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि इथे सुद्धा सेक थिटा प्लस टॅन थिटा, म्हणजे या दोन टर्म आपण कॅन्सल करू शकतो आणि इथे राहणार सेक थिटा आणि ही व्हॅल्यू आहे आपली dy बाय डी थिटाची, म्हणजे dy बाय डी थिटा आपल्याला मिळालेला आहे. आता आपण काढूया dz बाय डी थिटा. पहा dz बाय डी थिटा. आता सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह, सेक थिटा इंटू टॅन थिटा, म्हणजे आता आपल्याला दोन्ही टर्म मिळालेले आहे. ओके, याला आपण 1 देऊया आणि याला 2 नंबर देऊया. बघा, आणि आपल्याला काढायचं आहे dy बाय dz, म्हणजे dy बाय डी थिटा डिवायडेड बाय dz बाय डी थिटा, जो की आपण आत्ताच काढलेला आहे. तर आपण इथे व्हॅल्यू पुट करूया. पहा, इथे येणार सेक थिटा आणि इथे येणार सेक थिटा इंटू टॅन थिटा. ओके, आता पहा सेक थिटा इथे कॅन्सल होणार आणि इथे राहणार 1/tan थिटा. ओके, पहा ही व्हॅल्यू आहे आपली dy बाय dz ची. आता पहा 1/tan थिटा म्हणजे कॉट थिटा आपण लिहू शकतो. ओके, आणि आपल्याला काढायचं आहे dy बाय dz पण ॲट π/4, म्हणजे इथे जिथे कुठे आपल्याला थिटा दिसत आहे तिथे आपल्याला π/4 पुट करायचं आहे फायनल आन्सरमध्ये. ओके, आता कॉट π/4, आता कॉट π/4 ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, ती आहे 1. ओके, dy बाय dz ॲट थिटा इक्वल टू π/4 आपल्याला मिळालेला आहे 1. ओके, ट्रिग्नॅमेट्रिक व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, त्यावरून आपल्याला माहीत आहे की कॉट π/4 ची व्हॅल्यू 1 येत असते. ओके, आणि 1 आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर बी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. आपला लास्ट क्वेश्चन आहे द डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ tan x विथ रिस्पेक्ट टू g ऑफ sec x ॲट x इक्वल टू π/4 वेअर f डॅश ऑफ 1 इक्वल टू 2 अँड g डॅश ऑफ √2 इक्वल टू 4. बघा, इथे आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यू आपल्याला फायनल आन्सरमध्ये पुट करायचं आहे. जेव्हा यानंतर आपला लास्ट क्वेश्चन पहा, आपला लास्ट क्वेश्चन आहे द डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ tan x विथ रिस्पेक्ट टू g ऑफ sec x ॲट x इक्वल टू π/4 वेअर f डॅश ऑफ 1 इक्वल टू 2 अँड g डॅश ऑफ √2 इक्वल टू 4 इज. तर बघा, सर्वात आधी आपल्याला ज्या दोन टर्म दिलेल्या आहेत त्या दोन्ही टर्मला आपण डिनोट करूया y आणि झेडनी. त्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढूया आणि त्या डेरिव्हेटिव्ह जो डेरिव्हेटिव्ह निघेल त्यात आपल्याला x इक्वल टू π/4 पुट करायचं आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूसुद्धा आपल्याला यूजमध्ये येणार आहे. या सर्व टर्म यूज केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे या क्वेश्चनचं. ओके, तर सर्वात आधी आपण ज्या दोन टर्म आहे त्याला आपण डिनोट करून घेऊया y आणि झेडनी. तर बघा, लेट y इक्वल टू f ऑफ tan x. ओके, आणि z इक्वल टू आहे g ऑफ sec x. ओके, तर सर्वात आधी आपण याला डिफरन्शिएट करून घेऊया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट पहा dy बाय dx. आता पहा f ऑफ tan x चा डेरिव्हेटिव्ह तो येणार f डॅश ऑफ tan x. आता tan x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला प्रोडक्टमध्ये. आता tan x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत आहे, तो आहे sec स्क्वेअर x. ओके, पहा अशा प्रकारे dy बाय dx मिळालेला आहे. त्याच प्रकारे आपण dz बाय dx काढूया. ओके, पहा इथे येणार g डॅश ऑफ sec x इंटू sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x. पण आपल्याला काढायचं आहे dy बाय dz. ओके, तो आपण काढूया dy बाय dz. आपण व्हॅल्यू काढलेला आहे dy बाय dz म्हणजे dy बाय dx आणि dz बाय dx
याच्या व्हॅल्यू आपण काढलेला आहे, त्या व्हॅल्यू आपण इथे पुट करूया. बघा एफ डॅश ऑफ tan x इंटू सेक स्क्वेअर एक्स अपॉन जी डॅश ऑफ सेक एक्स इंटू सेक एक्स इंटू tan x. ओके सॉरी इथे एक्स येते. आता बघा इथे सेक स्क्वेअर आणि सेक एक्स कॅन्सल होणार, म्हणजे इथे राहणार एफ डॅश ऑफ tan x अपॉन इंटू सेक एक्स. ओके आणि इथे राहणार जी डॅश ऑफ सेक एक्स. ओके आता पहा इथे राहणार tan x. ओके पहा आता तर ही टर्म आपल्याला मिळालेली आहे. तर इथे बघा सेक एक्स म्हणजे 1 अपॉन कॉस एक्स आणि tan x म्हणजे साइन अपॉन कॉस एक्स. बरोबर पहा इथे आपण लिहूया, त्यानंतर तुम्हाला कळेल. पहा सेक एक्स म्हणजे 1 अपॉन कॉस एक्स, म्हणजे आपण इथे लिहू शकतो. पहा ही टर्म आपण ॲज इट इज लिहूया आधी. 1 अपॉन कॉस एक्स आणि tan x म्हणजे साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ओके म्हणजे इथे साइन एक्स लिहूया आणि इथे कॉस एक्स लिहूया. ओके आता कॉस एक्स कॅन्सल होणार आणि इथे आहे साइन एक्स. आता 1 अपॉन साइन एक्स म्हणजे कोसेक एक्स, म्हणजे इथे डायरेक्टली आपण ही व्हॅल्यू अशा प्रकारे लिहू शकतो, जी डॅश ऑफ सेक एक्स. ओके म्हणजे इथे कोसेक एक्स अशा प्रकारे. आणि ही व्हॅल्यू आहे आपली dy/dz. ओके पण आपल्याला काढायचं आहे ॲट x इक्वल टू π/4, म्हणजे जिथे कुठे x दिसत आहे तिथे आपल्याला π/4 पुट करावं लागेल. पहा dy/dz ॲट x इक्वल टू π/4 एफ डॅश ऑफ tan π/4 अपॉन जी डॅश ऑफ सेक π/4. ओके आणि कोसेक π/4 अशा प्रकारे. बघा आता पहा आता tan π/4 म्हणजे 1 आहे त्याची व्हॅल्यू tan π/4 ची. ओके त्याच प्रकारे सेक π/4 ची व्हॅल्यू √2 आहे. ओके इथे आपण √2 लिहूया आणि जो कोसेक π/4 आहे त्याची व्हॅल्यू सुद्धा √2 आहे. ओके तुम्ही टॅली करून बघू शकता. आता पहा क्वेश्चनमध्ये एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू आपल्याला 2 दिलेली आहे, म्हणजे आपण इथे पुट करू शकतो. पहा इथे 2. ओके आणि जी डॅश ऑफ √2 ची व्हॅल्यू यांनी 4 दिलेली आहे, म्हणजे इथे आपण 4 लिहू शकतो आणि हा आपला √2. ओके पहा आता ही व्हॅल्यू येणार √2 डिवायडेड बाय 2. पहा 2 1 जा 2, 2 1 जा 1, 2 2 जा 4. √2/2. आता या √2 आणि या 2 ला आपण √2 इंटू √2 लिहू शकतो, म्हणजे हा एक √2 आणि हा एक √2 कॅन्सल होणार आणि इथे राहणार 1/√2. आणि ही व्हॅल्यू आहे आपली dy/dz ॲट x इक्वल टू π/4, म्हणजे ही आहे आपली फायनल व्हॅल्यू 1/√2. ओके आणि 1/√2 आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर ए मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर ए हे आपलं फायनल आन्सर आहे, करेक्ट वन. ओके तर हे चारही क्वेश्चन तुम्ही पॉज करून नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.